नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। वर्षा उसगावकर यांचा मृत्यू झालेला आहे। वर्षा उसगावकर यांचा मृत्यू नेमका कसा झाला, कोणत्या कारणाने झाला आणि कुठे झाला, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। वर्षा उसगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहेत। त्यांनी मराठी बरोबरच हिंदी चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि नाटकांमध्येही उल्लेखनीय काम केलेलं आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील एक दमदार नायिका म्हणजेच वर्षा उसगावकर यांना जुनी अभिनेत्री म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही। वर्षा उसगावकर यांनी आपल्या उत्तम अभिनयाने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली होती। अनेक चित्रपट, मालिका त्यांच्या अभिनयामुळे हिट सुद्धा झालेल्या होत्या। याच प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याबद्दल काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। तसंच वर्षा उसगावकर यांचा मृत्यू खरंच झालेला आहे का, की या फक्त अफवा आहेत, हे सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। वर्षा उसगावकर यांच्या आयुष्याची सुरुवात होते 28 फेब्रुवारी 1968 पासून, म्हणजेच त्यांच्या जन्मापासून। वर्षा उसगावकर यांचा जन्म गोव्यामध्ये झालेला होता आणि त्यांचं बालपण सुद्धा गोव्यामध्येच गेलेलं होतं। लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती। वर्षा उसगावकर यांचे वडील आनंद उसगावकर हे गोव्यामधील एक प्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्व होतं। त्यांचं बालपण देखील त्याच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गेलेलं होतं। वर्षा उसगावकर यांचं शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा गोव्यामध्येच झालेलं होतं। अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी लवकरच रंगभूमीकडे व नंतर चित्रपटांकडे आपलं पाऊल सुद्धा वळवलेलं होतं। त्यांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे। 1980च्या दशकाच्या मध्यात त्यांनी मराठी चित्रपटातून अभिनय सुरू केला। त्यानंतर मराठी चित्रपटात लोकप्रियता मिळाल्यानंतर हिंदी चित्रपटांकडे देखील त्यांची वाटचाल झाली। त्यांनी ज्या काही मराठी चित्रपटांमध्ये काम केलं त्यापैकी काही चित्रपट म्हणजे गम्मत जम्मत, हमाल दे धमाल, सवत माझी लाडकी, एक होता विदूषक, मुंबई ते मॉरिशस, माहेरची साडी आणि असे इतरही अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये त्यांनी उत्तम अभिनय आणि दमदार भूमिका निभावलेली आहे। एकेकाळी त्या चाहत्यांच्या आवडत्या अभिनेत्री होत्या। मराठी चित्रपटांसारखं त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून सुद्धा काही भूमिका केलेल्या आहेत। काही चित्रपट म्हणजे तिरंगा, हत्या, शिकारी आणि इतर अनेक व्यावसायिक चित्रपट सुद्धा आहेत। तसंच त्यांनी दूरदर्शनवरील अनेक मालिकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे। त्यामध्ये महाभारत कथा आधारित कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्यांनी भूमिका साकारलेली आहे। मराठी आणि हिंदीतील विविध कौटुंबिक मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे। अलीकडील काही लोकप्रिय मराठी मालिकांमध्येही त्यांनी विशेष भूमिका निभावलेल्या आहेत। वर्षा उसगावकर यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा अनेक नाटकांमध्ये काम केलं असून त्यांच्या अभिनयाचं नेहमीच सर्वत्र कौतुक सुद्धा झालेलं आहे। वर्षा उसगावकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर सन 2000 साली त्यांनी अजय शर्मा यांच्याशी लग्नगाठ बांधलेली होती। परंतु त्यांना आजपर्यंत कुठलंही अपत्य नाही, त्यांना मूल झालेलं नाही किंवा त्यांनी होऊ दिलेलं नाही की मूल न होण्यामागे काही विशेष कारण काय आहे याबद्दल त्यांनी स्वतः कुठलाही खुलासा सोशल मीडियावर केलेला नाही। त्यांनी या गोष्टीला फक्त वैयक्तिकच ठेवलेलं आहे आणि माझ्या वैयक्तिक गोष्टींचा आदर केला जावा असं सुद्धा त्यांनी अनेक मुलाखतींद्वारे सांगितलेलं आहे। म्हणजे मूल न होण्यामागे काही विशेष कारण आहे का किंवा त्यांना आवड नव्हती याबद्दल त्या मनमोकळेपणाने बोललेल्या नाहीत। आज त्या 58 वर्षाच्या आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी मूल जन्माला घातलं नाही किंवा दत्तक घेतलं नाही आणि आजही ते आपल्या पतीसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत। वर्षा उसगावकर यांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा अभिनय हा नेहमी नैसर्गिक असतो। विनोदी, कौटुंबिक आणि भावनिक भूमिका त्या साकारतात। मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये त्या सहज अभिनय करतात। त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना विविध सांस्कृतिक संस्था आणि चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार आणि सन्मान सुद्धा मिळालेले आहेत। 1980 ते 90च्या दशकात या मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या। मराठी बरोबर हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली होती। आजही त्या चित्रपट, मालिका, रंगभूमी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय दिसतात। त्यांच्या कारकिर्दीमध्ये शेकडो भाग असलेल्या मालिका, अनेक नाटक आणि 50हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे त्या मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाच्या आणि लोकप्रिय अभिनेत्री सुद्धा मानल्या जातात।
वर्षा उसगावकर आणि त्यांचे पती अजय शर्मा यांचं लग्न मार्च 2000 मध्ये गोव्यामध्येच झालेलं होतं. त्यांचं हे प्रॉपर अरेंज मॅरेज होतं. त्यांनी लव्ह मॅरेज केलेले नाही. पण तरी सुद्धा लग्नापूर्वी ते जवळपास 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अजय शर्मा हे दिवंगत ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांचे पुत्र आहेत. अजय शर्मा हे स्वतः सुद्धा संगीत निर्मिती म्हणजेच म्युझिक प्रोडक्शन आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित काम करतात. मात्र ते फारसे सोशल मीडियावर किंवा कॅमेऱ्यासमोर राहत नाहीत. लग्नानंतर वर्षा उसगावकर हे मुंबईमधील सांताक्रूझ पश्चिम या ठिकाणी राहतात आणि सध्या ते त्यांच्या पतीसोबत मुंबईमध्ये वास्तव्याला आहेत. काही अभिनेत्री हे लग्नानंतर काही कारणांनी घटस्फोटित होतात किंवा आपल्या पतीपासून विभक्त होतात, पण वर्षा उसगावकर आणि अजय शर्मा यांच्यामध्ये आजपर्यंत कुठलेही घटस्फोटापर्यंतचे वादविवाद झालेले नाहीत. गेली 58 वर्ष वयापर्यंत वर्षा उसगावकर हे आपल्या पतीसोबत सुखाने संसार करत आहेत. आज त्या उतार वयाच्या टप्प्यात असल्या तरी सुद्धा संतान नसताना सुद्धा त्यांचं आयुष्य छान चालू आहे. वर्षा उसगावकर यांनी अशा अनेक भूमिका केल्या ज्यामध्ये त्यांनी पात्र निभावली की त्या चित्रपटाच्या नाटकाच्या शेवटी त्या पात्राचा मृत्यू होतो. त्यामधील एक चित्रपट होता दूध का कर्ज. हा चित्रपट जुना आहे, जो की बऱ्याच जणांना आजही आठवत असेल. हा हिंदी चित्रपट आहे. यामध्ये वर्षा उसगावकर यांनी कजरी नावाची भूमिका साकारलेली होती. कजरी आणि सूरज हे दोघी पात्र होते. सूरज म्हणजे जॅकी श्रॉफ आणि कजरी म्हणजे वर्षा उसगावकर हे दोघेही त्या चित्रपटांमध्ये एकमेकांवर प्रेम करतात आणि चित्रपटाच्या शेवटच्या भागामध्ये खलनायक म्हणजे प्रेम चोपडा तिच्यावर कोयत्याने हल्ला करतो आणि कजरी गंभीर जखमी झाल्यानंतर ती सूरजच्या म्हणजे जॅकी श्रॉफच्या हातामध्येच प्राण सोडते. हा प्रसंग चित्रपटातील सर्वात भावनिक प्रसंगांपैकी एक मानला जातो. म्हणजे दूध का कर्ज या चित्रपटामध्ये वर्षा उसगावकर उर्फ कजरी हिचा मृत्यू झालेला होता. तसंच खलनायका या चित्रपटांमध्ये सुद्धा वर्षा उसगावकर यांनी वर्षा शर्मा ही भूमिका निभावलेली होती. चित्रपटाच्या उत्कर्ष बिंदूवर सापळा रचला जातो आणि त्यामध्ये वर्षा उसगावकर उर्फ वर्षा शर्मा या गंभीर जखमी होतात आणि या भूमिकेमध्ये सुद्धा शेवटी त्यांचा मृत्यू होतो. तसंच शोहरत नावाच्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी रजनीची भूमिका साकारलेली असते. क्लायमॅक्समध्ये नायकाचा जीव वाचवताना त्यांच्यावर गोळीबार होतो. त्यानंतर त्या नायकाच्या हातातच मृत्यू पावतात. म्हणजे त्यांनी आयुष्यामध्ये काही चांगल्या भूमिका जरी केलेल्या असल्या तरी काही भूमिका ह्या अत्यंत भावनिक होत्या, ज्यामध्ये त्यांनी अक्षरशः मृत्युमुखी पडल्याचं पात्र सुद्धा निभावलेलं आहे. वर्षा उसगावकर या अभिनेत्री तुम्हाला आवडतात का? आणि त्यांचे कोणकोणते चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेले आहेत किंवा त्यांच्या कोणत्या नाटकांमध्ये त्यांचा अभिनय तुम्हाला सगळ्यात जास्त मनाला भावलेला आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि वर्षा उसगावकर या खऱ्या आयुष्यात मृत्यू झालेल्या नसून फक्त त्यांनी तशी पात्र साकारलेली आहेत.